नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण नवीन सिरीज चालू केली आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपलं सरप्राईज असणार आहे. आपण मराठी उद्योजकांसाठी, मराठी व इतर कुठले उद्योजक असतात त्यांच्यासाठी एक स्पेशल सिरीज घेऊन येत आहेत. तर आपल्या आजच्या पहिल्या सिरीजचा पार्ट असणार आहे. आपण भेट द्यायला जाणार आहे जयशंकर अमृतुल्य व स्नॅक्स यांना. त्यांचं शिक्षण BSc केमिस्ट्री असून त्यांना बिझनेसची आवड होती, म्हणून त्यांनी अमृतुल्य हा व्यवसाय निवडला आणि आज ते टॉपला आहेत. त्यांच्या नेरसारख्या शहरामध्ये 2 शाखा आहेत आणि दोन्ही एकदम एक नंबर चालतात. तर आपण डायरेक्ट त्यांना भेट द्यायला जाऊया. तर चला. नमस्कार, माझं नाव ओंकार अशोक पाटोळे. आपल्या दुकानचा ऍड्रेस आहे नगर सातारा हायवे, बुवासाहेब चौक, नेरा. तर नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत आहेत जयशंकरच्या अमृतुल्य यांचे ओनर. तर आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया. तर तुमच्या डोक्यात ही कल्पना कशी आली की चालू करायचं ते? कल्पना म्हणजे आमच्या वडिलांचं पहिल्यांदा चहाचं दुकान होतं. चहाचं दुकान म्हणजे चहाचा गाडा होता पहिल्यांदा. तर तो 1985 साली त्यांनी चालू केला. त्याच्यानंतर मग बरीच वर्ष चालू होता. तर नंतर मग पालखी मार्ग वाढल्यामुळे आमच्या म्हणजे गाडा बंद झाला. गाडा बंद झाला, त्याच्यानंतर वडील आमचे पॅरलाइज झाले. मग पूर्णपणे सगळं ठप्पच होतं. मग नंतर माझं शिक्षण वगैरे कंप्लीट झाल्यानंतर माझं BSc केमिस्ट्री झालं. मग माझी डिग्री कंप्लीट झाल्यानंतर मग मी परत हा व्यवसाय चालू करायचं घेतलं डोक्यात. बरोबर. तर आपल्याला माहिती आहे तुमची दुसरी शाखा आहे. तर पहिली शाखा ते दुसरी शाखा हा प्रवास आणि तुमचं स्नॅक्स रेस्टॉरंट. तर हा प्रवास कसा होता तुमच्या? प्रवास तर स्ट्रगल खूप होता या प्रवासात. कारण की मला या गोष्टीतला अनुभव नव्हता काहीच, की फक्त चहामध्येच अनुभव. तर चहामधून एवढं रेस्टॉरंट पर्यंत शिफ्ट करायचं म्हटलं तर भरपूर स्ट्रगल होता. याच्यातलं जास्त काही ज्ञान नव्हतं, पण तरी सुद्धा मी बिझनेस करण्याचं माझ्या मनात कंटिन्यू तेच होतं की आपल्याला बिझनेस वाढवायचा आहे. तर त्यासाठी मग ते डोक्यात ठेवून मी रेस्टॉरंट टाकण्याचा म्हणजे ठरवलंच, मनाशी पक्कच केलं की आपल्याला आता चहापासून आपल्याला पुढे शिफ्ट व्हायचंय, आपल्याला रेस्टॉरंट टाकायचं आहे. तर मग ते ठरवूनच मी पुढे पाऊल घेतलं आणि आता दुसरं आपलं रेस्टॉरंट चालू झालंय आणि एकदम व्यवस्थित चालतंय. बरोबर. तर जे युवा उद्योजक आहेत त्यांना ह्या क्षेत्रात उतरायचंय. तर तुम्हाला अडचणी काय आल्या महत्वाच्या की हे चालू करताना? तर त्यांच्या त्या अडचणी सांगा काय आल्या आणि त्याच्यावर तुम्ही सोल्युशन कसं काढलं ते देखील सांगा आपल्या ऑडियन्सला. अडचणी तर भरपूर आल्या. अडचणी जागा शोधण्यापासून अडचणच होती, की नेरेसारख्या ठिकाणी अशी मोकळी जागा भेटणं अशक्यच आहे. तर ते अशक्य असून सुद्धा मला जागा भेटली. माझं नशीबच असेल की मला इथं जागा भेटली नेरेत. आणि ती ती जागा शोधण्यापासून ते सगळं सेटअप उभा करण्यापर्यंत, आपला शेप शोधण्यापासून ते सगळं स्टाफ मॅनेजमेंट, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींच्या अडचणी आल्यात. पण त्या सगळ्या गोष्टींचं मी प्रॉपर प्लॅनिंग करून हे रेस्टॉरंट उभं केलं. तर तुम्ही आता म्हणला स्टाफ शोधण्यानंतर तुमच्याकडे आता किती स्टाफ काम करतो? माझ्यापाशी आता पहिल्या शाखेवरती तिथं 3 जण आहेत आणि इथं आम्ही 4 जण आहेत. टोटल आम्ही 7 जण आहेत. 7 जणांचा स्टाफ तुमच्या अंडर काम करतो. तर तुमचं पॅशन कशाबद्दल, तुम्हाला ह्या कामात अमृतुल्यमध्ये सगळ्यात जास्त काय आवडतं? सगळ्यात जास्त मला माझ्या दुकानात चहा बनवायलाच आवडतं. बरोबर. माझ्या दुकानात चहा आणि आता जयशंकर कॉफी आपल्या म्हणजे पूर्ण पंचक्रोशीत भरपूर फेमस आहे. कोणी निर्यात आले की जयशंकर कॉफी पिल्याशिवाय राहत नाही. तर सगळे कॉफी पितात आणि ती चहा कॉफी बनवायला मला त्याच्यातच जास्त एक्सपेरिमेंट करायला मला आवडते. बरोबर. की मी अजून वेगळ्या प्रकारचे कोणते चहा देऊ शकतो की लोकांसाठी, त्या लोकांच्या हेल्थसाठी पण हेल्दी आहेत. मग हे सगळ्याच प्लॅनिंग करून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चहा आणतो. मग त्यात बासुंदी असेल, गुळाचा चहा असेल, आपण कडक चहा देतो, लेमन टी, ब्लॅक टी. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या लोकांना आवडतात त्या आम्ही. आणि तुम्हाला अजून कुणाला आपल्या व्ह्युअर्सला तुमची फ्रँचायझी जशी पाहिजे असेल तर तुम्ही म्हणजे कसं देता संपर्क, तुम्हाला कॉन्टॅक्ट वगैरे काय का देऊ इच्छिता का? कुणाला बाहेर घ्यायचं असेल देऊ शकतो आपण. तर तसं फ्रँचायझी सुद्धा आमचं तसं सुद्धा प्लॅनिंग आहे की आम्ही फ्रँचायझी देतो. पण तसं असेल कोणी इच्छुक तर आपण देऊयात नक्कीच. त्याबद्दल स्क्रीनवर तुम्हाला नंबर शो होईल, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा नक्की. आणि चहाची चव पाहिजे असेल तर जयशंकर एकदा नक्की विजिट करा. तर तुम्ही दुकानाचं टायमिंग सांगू शकता का आपल्या व्ह्युअर्सला? आमचं दुकान तसं आम्ही सकाळी 6 वाजताच उघडतो दोन्ही दुकान. 6 वाजता आम्ही दुकानात आल्यानंतर एक
तासभर जातो सगळं सेटअप करण्यात. हा हा आणि त्याच्यानंतर मग 7 पासून आपलं हे हॉटेल सुद्धा आणि पहिली शाखा चहाचं दुकान सुद्धा दोन्ही सोबतच चालू होतं. सोबतच चालू होतं बरोबर. तर तुम्हाला मुख्यतः कॉस्टिंग कशाची वाटते बाबा, की हा मेन आपला खर्च तिथून होतो? मुख्यतः कॉस्टिंग तर दुधाचीच राहते, कारण की आपण चहाला स्पेशली म्हशीचं दूध वापरतो. ठीक आहे, तर म्हशीचं हा. त्या प्रश्नाकडे येणारच होतो हा. आपण, पण म्हशीचं दूध वापरतो हा. तुम्ही. फुल क्रीम म्हशीचं दूध वापरतो. फुल क्रीम म्हशीचं दूध असतं आणि आपल्या भागातल्या शेतकऱ्यांकडून सुद्धा आपण दूध घेतो. हा हा तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा दूध म्हशीचं आणि पॅकेटचं दूध सुद्धा बरोबर. असं टोटली आपण म्हशीचं दूध वापरतो चहासाठी. आणि तुमचं हॉटेल पण आहे, तर मुख्यतः तुम्ही तुमचा म्हणजे बेस्ट सेलिंग हा पदार्थ रिकमेंड कोणता कराल, की ग्राहकांना हा तुम्ही नक्की येऊन टेस्ट करा? रेस्टॉरंटमध्ये आपल्या आता जयशंकर स्पेशल मिसळ हा. आणि पुरी भाजी हा, हा. हे जास्त आता आम्ही रेस्टॉरंट चालू केल्यापासून हा. ते लोकांचा रिस्पॉन्स चांगला हा. आहे. लोकांना पुरी भाजी जास्त आवडते. बरोबर. आणि आपल्या पहिल्या शाखेचं घेतलं तर तिथं लोकांना कॉफी जास्त आवडते. कॉफी, हा. निरेत कुणीही आलं तर आपली कॉफी पिल्याशिवाय जात नाही. बरोबर. तर लांबून लांबून लोक येतात, कधी सुद्धा मार्केटमधून जाताना ते आवर्जून थांबतात कॉफी प्यायला. हा हा ती कॉफी लोकांना भरपूर आवडते. पहिल्या शाखेवर कॉफी आवर्जून लोक ट्राय करतात, दुसऱ्या शाखेवर आले तर इथं पुरी भाजी मिसळ हे प्रॉपर लोक आवर्जून खातात आणि आवडीने खातात आता. बरोबर. धन्यवाद, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. तर तुम्ही नक्की विजिट करा. जयशंकर अमृतुल्य अँड स्नॅक्स नेरा. यावंच लागतंय जयशंकर अमृतुल्य स्नॅक सेंटर.